अहिल्यानगरमध्ये शिक्षकांचा सन्मान। आदर्श शिक्षक व जीवन गौरव पुरस्कार सोहळा भव्य दिव्य वातावरणात। अहिल्यानगर शिक्षकांचे कार्य, त्यांचे समाजातील योगदान आणि त्यांचा सेवाभावी अधोरेखित करण्यासाठी अहमदनगरमध्ये आदर्श शिक्षक व शिक्षक जीवन गौरव पुरस्कार सोहळा उत्साहात पार पडला। हा भव्य सोहळा समीरभाई फ्रेंड सर्कल मुकुंदनगर यांच्या वतीने आणि यूथ आयकॉन फाउंडेशनच्या सहकार्याने हॉटेल पंचवटी डीवायएसपी चौक येथे आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्यात अनेक शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शिक्षक जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती। या सन्मान सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून दिनकर टेमकर, माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य, शेख अलीम सर, शिक्षण विस्तार अधिकारी, मेहबूब समद आरटीओ, खालिद शेख सर, प्राचार्य ITI, कादिर सर, शहदा मॅडम, कॉन्व्हेंट स्कूल उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षक हे समाजाचे खरे मार्गदर्शक असून त्यांच्या कार्याने भावी पिढीचे भविष्य घडते असे सांगितले। शिक्षकांचा सन्मान म्हणजे प्रत्यक्षात संपूर्ण समाजाचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले। या सोहळ्याचे आयोजन यशस्वी करण्यासाठी समीरभाई शेख व त्यांच्या फ्रेंड सर्कल सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। शिक्षकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि आनंदाचे अश्रू दिसून आले। समाजाकडून झालेल्या या गौरवामुळे शिक्षकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले। एकंदरीत हा सोहळा म्हणजे शिक्षकांचा सन्मान, त्यांच्या योगदानाचा गौरव आणि समाजाकडून दिलेला योग्य तो मान ठरला। यामध्ये दोन कॅटेगरी त्यांनी ठेवल्या होत्या। एक चांगलं काम करणारे शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार आणि ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलं अशा शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार दिला। त्यामुळे खूप आनंददायी वातावरण निर्माण झालं आणि शिक्षकांप्रती समाजाचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी या संस्थेने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे। त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो। त्यांनी असेच चांगले सामाजिक उपक्रम यापुढे घेत राहावे। कार्यक्रम झालेला आहे। शिक्षकांना पुरस्कार देणे म्हणजे ही संकल्पना ज्यांची आहे असे समीरभाई फ्रेंड सर्कल आणि यूथ आयकॉन यांचे खूपच आभार मानावे लागणार आहे। कारण मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की सर्वात महत्त्वाचा घटक समाजातला शिक्षक आहे आणि बऱ्याच वेळा तोच शिक्षक दुर्लक्षित राहून जातो। तर या शिक्षकाला पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यापाठीमागे यांचा जो हेतू आहे की त्या शिक्षकाला प्रेरणा मिळावी आणि या शिक्षकांनी या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे घडवावे यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे। याच्या पाठीमागची त्यांची जी भावना आहे ती खूपच प्रशंसनीय आहे। अनेक पॉलिटिकल कार्यक्रम होत असतात, तर या कार्यक्रमामध्ये पॉलिटिक्स काहीच नाहीये। फक्त आणि फक्त शिक्षकांचा गौरव करण्याकरिता त्यांनी सदर कार्यक्रम घेतलेला आहे। त्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे आणि खरंच ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता काम केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार। धन्यवाद।